दोन पर्व चॅम्पियन संघ ज्याचे संघ मालक आहेत मयूरजी कल्लूर साहेब, दुसऱ्या बाजूला महाड किंग्स ज्याचे संघ मालक अगदी पहिल्या पर्वापासून आपल्या समोर जॉईन झालेले आहेत ते अरुण सरकाले साहेब. दोन्ही संघ मालकांना देखील शुभेच्छा आपण देऊया. या मॅचसाठी पंचांची भूमिका अदा करतील विनीत कांबळे सर आणि निसार शेख सर आणि अजित निकम सर मात्र काही वेळातच दाखल होतील. 5 षटकांचा सामना, 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे. नियमावलीमध्ये कुठलीही आपण पाहतोय बदलाव नाहीये, चेंजेस नाहीये, ॲज इट इज. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. कॅप्टन सध्या आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर आहे निखिल यादव आणि त्याच्या समवेत सुशांत काळे. बघा परफेक्ट 11:40 झालेले आहेत आणि बॉलिंग मार्कवर निखिल जोशी. एकदा जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी वाजवूया, गजर करूया, स्मरण करूया विघ्नहर्त्याला पुन्हा एकदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन करून थेट जाऊया मैदानाच्या आत, जिथे पहिल्या सामन्याचा पहिला चेंडू निखिल जोशी टू निखिल यादव. गणपती बाप्पा पहिला चेंडू सोडून दिलाय स्ट्रेट आपण पाहतोय. विकेट कीपर आपल्याला पाहायला मिळत असताना संदेश. व्हाईट बॉलने सुरुवात, धावफलकावर 1 धाव. रोनक तांडेल या ठिकाणी लगावत आहेत आणि त्यामध्ये अजून 1 धाव. फॉर्च्यून इव्हेंटची देखील संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. अंकित पाटील, रामदास ऋतिक आणि विजय, आमचे रोनकजी तांडेल ऑफिशियल स्कोरर. 3 दिवस रात्र ज्यांच्यावर मोठी जबाबदारी आपण पाहतो देण्यात आली. हो यावेळेस बघा बाहेरची कडा लागली आहे, बॉल चालय तो पाठीमागे थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक तिकडे पाहायला मिळत असताना आपल्याला दीपक आहेत. 1 रन मात्र बॅटच्या साह्याने येत असताना टीमची टोटल 3 वर जाऊन पोहोचली. आता 3 रन्स ऑन बोर्ड. फक्त 1 चेंडू झाला आतापर्यंत. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 5वं पर्व. इवलेसे रोप लावले द्वारे आणि त्याचा वेलू गेला मात्र गगनावरी. व्हाईट बॉल आपल्याला पंच कळवत असताना हो इथे स्वीप करत असताना आपण पाहतोय सुशांतला आणि 4 धावा आपण पाहतोय या ठिकाणी प्राप्त झाल्यात. हो चांगला चेंडू, पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता होते. टीमची टोटल पुढे सरकली, ती 8 वरच थांबल्या. चौकार खूप चांगल्या पद्धतीने लगावला होता. त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना आपण पाहिलं निखिल जोशीला. समोर सुशांत. हो भन्नाट वेग होता. व्हाईट बॉल मात्र कशाशीही चेंडूचा संपर्क झाला नाहीये, मात्र प्रचंड आपण पाहतो वेगवान पद्धतीने बॉल डिलिव्हर केला होता तो निखिल जोशीने. राऊंड द विकेट सध्या तो मारा करतोय. हो हाई चेंडू आपण पाहतोय. लाईन खराब होत असताना थोडस लाईन आणि लेंथ कुठेतरी विस्कळीत झाली आपण म्हणू शकतो ती गोलंदाज निखिलची. कारण रोनक 5 वाईड आले त्या ओव्हरमध्ये. 5 बॉल वाईड टाकलेत. टीमची टोटल 10 रन्स ऑन बोर्ड. हो त्यामध्ये अजून 1 धावाची भर पडेल. 11 धावा धावफलकावर होत आहेत आता. पहिला सामना आपण पाहतोय. चांगला गजर मैदानाच्या आतमध्ये, चांगला जयघोष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कडाक्याचं ऊन. 11:44 सध्या आपण पाहतोय घड्याळात झालेत. हो यावेळेस क्रॉस बॅटेड चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक होते, बॉल हातात तर नक्कीच निसटला, मात्र तदनंतर सावरत असताना आपण पाहतो चेंडूला उचलून फेकले. 12 धावा धावफलकावर. 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. निखिल यादव पुन्हा एकदा. निखिल टू निखिल, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. ओ इथे नाहक बळी गमावलाय. स्वीप करायचं होतं मात्र अगदी स्टिकरला बॉल लागल्यानंतर सर्कल आउटच्या स्वरूपात कॅप्टन बाद होतोय. निखिल यादव आपण पाहतोय अगदी स्वस्तामध्ये. बॅटच्या साह्यानं तितकं काही कॉन्ट्रीब्यूट त्याला या मॅच मध्ये करता आलं नाही. आणि महत्वाची विकेट कर्नाटका रेनेगेट्स या संघाने मात्र प्राप्त केली आहे. कॅप्टन बाद झालेत. टीमची टोटल आहे ती 12 धावा.
एक चेंडू अजूनही आपण पाहतो शिल्लक आहे. 1 बॉल टू गो. अजित सध्या आपण पाहतोय. अजित मॅक नवीन फलंदाज जर्सी नंबर 70 तिसऱ्या क्रमांकावर आले. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. 12-1 सध्या धावफलक आहे. 12 for 1. डॉट बॉल येत असताना पहिलं षटक संपलंय आपण पाहतोय आणि या धावफलकावर धावा आहेत त्या 12 धावा, 1 गडी बाद. यानंतर सामना आपण अनुभवणार आहात सोलापूर स्ट्रायकर्स विरुद्ध नवी मुंबई चॅलेंजर्स. म्हणजे एका बाजूला आपल्याला रवी प्याती सर, यश मोरे पाहायला मिळतील आणि त्यांच्या विरुद्ध प्रसाद ठाकूर सर आणि महेश पारकर अशी लढत यानंतर होईल. त्यामुळे दोन्ही संघांना आपण विनंती करूया की आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन आपण रेडी राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. बॉलिंग मार्कवर आपल्याला पीके अर्थात पुनीत कांबळे पाहायला मिळतात. सातत्याने गेले कित्येक वर्ष हाही गोलंदाज एसबीएलचा घटक राहिलेला आहे आणि इम्प्रेस केलाय. चांगला गोलंदाज बघूया या मॅच मध्ये. त्याच्याकडनं तशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे संघ मालकाला आणि संघाला देखील. कारण 1 विकेट आल्या, निखिल बाद झालाय, त्यामुळे थोडासा दबाव आता निर्माण केला जाऊ शकतो महाड किंग्सवर. तर समोर सुशांत काळे आहे जो चांगल्या टच मध्ये दिसतोय. पहिला चेंडू आपण पाहतो वाईडने सुरुवात करत असताना गोलंदाज पीक करतात पुनीत कांबळेला. ऊन प्रचंड आहे मात्र मंद वाऱ्याची झुळूक आपण पाहतोय वारंवार सध्या येत असताना. त्यामुळे थोडासा विसावा मिळतोय, थोडासा थंडावा मिळतोय प्रत्येकाला या क्रीडांगणावर. आणि प्रचंड पाणी इथे मारलं गेलंय या क्रीडांगणावर आपण पाहतोय आउटफील्डवर. त्यामुळे आउटफील्ड अगदी टणक झाली आहे, मातीत इतकी उडत नाहीये आणि हे खूप गरजेचं आहे. आणि क्रिकेटसाठी पूरक आणि पोषक असं वातावरण. स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय, बीट करून गेलाय बॉल गोलंदाजाला देखील आणि 4 धावा मिळतात. तीच चर्चा आपण करत होतो. सुशांत काळे याच्यावर तर मोठी दारोमदार मोठी जबाबदारी असणार आहे की तो जेवढे जास्त स्ट्राईक घेईल, जेवढे जास्त चौकार मारेल. आता फील्डची रचना बदलली गेली पहा. लॉंग ऑनला लॉंग ऑफला वळवलं, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट. चेंडूला सरस सोडून देण्याचा प्रयत्न होता आणि व्हाईट बॉल. व्हाईट +1 म्हणजे 2 धावा अतिरिक्त मिळतील. अगदी फुटवर्क जास्त नव्हतं आपण पाहिलं तर, बदल आलीत तर जास्त नव्हतं, मात्र टायमिंग अतिशय उत्तम. प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर एक्झिक्युशन. 4 धावा मिळत असताना टीमची टोटल 23 वर जाऊन पोहोचले. महाड किंग्सच्या डगआउट मध्ये आपण पाहतोय टाळ्यांचा गजर, शिट्ट्या खास करून आणि लहान मुलं देखील आपण पाहतोय. प्रचंड उत्साहवर्धक वातावरण आहे त्यांच्या डगआउट मध्ये, कारण चौकार येतात त्यांच्यासाठी. यावेळेस खोलात टाकलेला चेंडू होता, तितकंसं कनेक्शन चांगलं नव्हतं, मात्र इथे मिसफील्ड झाली. मगाशी त्याच खेळाडूला चेंज केलं होतं, आता दुसरा खेळाडू होता इथे, त्याच्याकडनं हलकीशी मिसफील्ड झाली. बॅकअप साठी चंद्रशेखर आले. 1 रन इथे मिळाले. टीमची टोटल 24. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. 24 धावा, 1 विकेट. महाड किंग्स अगेन्स्ट कर्नाटक रेनेगेड्स. ओ आणि इथे मात्र सर्कल आउटच्या स्वरूपात सुशांत देखील, ज्या पद्धतीने निखिल देखील बाद झालाय त्याच पद्धतीने मितेश रुमडे इट्स न्यू बॅटर. डावकऱ्याचा फलंदाज. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. चला फास्ट खेळायचं दोन्ही टीम्सना विनंती आहे, कारण एका ओव्हर्स मध्ये ज्या एक्स्ट्रा रन आपण देतो, वाईडच्या एक्स्ट्रा चेंडू टाकतो, ते कव्हर आपल्याला करायचे असतात. येस, 2 चेंडू शिल्लक. डावकऱ्याचा मितेश ऑन स्ट्राईक.
पीके पणित कांबळे सज्ज बॉलिंग मार्कवर. टीमची टोटल 24, 2 गडी बाद. मिळते संदेश यांच्या माध्यमातून एकच रन मिळणार, जास्त काही नाही. टीमची टोटल आपण पाहतोय 25. शेवटचा बॉल 25 धावा, 2 विकेट्स. अजून दुसरं षटक पूर्ण झालेलं नाहीये. चांगला स्कोर आहे. आपण पाहतो रौनक तांडील यावेळेस जोरकस मारलाय. गॅप मधनं पुन्हा एकदा बॉल जात असताना सलगचा आपण पाहतोय येत असताना हा दुसराच किंबहुना दुसरा चौकारी ओव्हर मधील. टीमची टोटल आपण पाहतोय 29. 3 चौकार आले, माफ करा या ओव्हर मध्ये. 29 धावा, 2 विकेट्स. अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून देखील आपल्याला या स्पर्धेसाठी मेडिकल सेवा उपलब्ध करण्यात आली. त्यांचाही आपण आभार व्यक्त करूया. संगीता मॅडम आणि दीक्षा मॅडम. चंद्रशेखर आपल्याला पाहायला मिळतात आता थर्ड ओव्हर मध्ये. हो, पहिला चेंडू थोडासा कमी गतीने टाकला होता. खरं तर मितेशला कळलंच नाही की चेंडू कुठे गेलाय नक्की. निखिल जोशी आपण पाहतोय थोडासा स्ट्रगल करतोय. डॉट बॉलने सुरुवात चंद्रशेखर यांच्या माध्यमातून. चला 11 मिनिटं झालेले आहेत या इनिंगला सुरू होऊन. यावेळेस थोडेसे सफल झाले ऑफ स्टंप वर. संदेश तिथे आहेत आणि फलंदाज बाद आहे. डायरेक्ट हिट. एकदा जोरदार डाळ्या संदेशसाठी झाल्या पाहिजेत. संदेशने त्याचा फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवलाय. मगाशी त्याला बदललं होता. त्याला स्क्वेअर एकनं कव्हरला पाठवलं जेव्हा त्याच्याकडनं चौकार गेला. आणि पहा संदेशची फिल्डिंग. हे असतं कमबॅक. जेव्हा तुमच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उत्कारलं जातं, प्रश्नचिन्ह समोरचा खरं तर व्यक्ती समोरचे लोक तुमच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात, तेव्हा अशी उत्तरं तुम्हाला द्यायची असतात. आणि तेच संदेश सध्या सांगतोय मैदानाच्या आत. निशाद पाटील नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर. चांगलं षटक आहे. भरपूर घडामोडी या षटकामध्ये होत असताना वेलकम रवी प्याती सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. मयूर कल्लूर यांचंही सहर्ष स्वागत. मगाशी ते दाखल झालेत. अक्षय मुसळे हे देखील दाखल झालेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. यावेळेस फुलटॉस घेतला बॉलला, पाठीमागे गेलाय चेंडू. नॉट आउट पंचांनी सांगितलंय. प्रचंड वेगाने एक पुरण पूर्ण केली होती. खास करून निशांत आणि अजित दोघांचं कौतुक आपण करूया. कारण आता इथे विकेट खरं तर गमावणं परवडणारं नाहीये ते महाड किंग्सला. कारण 3 विकेट गेल्या. टीमची टोटल 30. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावर मध्ये 3 बॉलमध्ये फक्त एकच रन आले. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर एक रनआउट आणि त्यानंतर नुकतीच एक सिंगल आली. आता पार्टनरशिप बिल्ड करणं महाड किंग्ससाठी खूप गरजेचं आहे. तर कर्नाटक रेनेगेड्सला इथे विकेट्स पाहिजेत. यावेळेस ऑन साइडला मात्र दिशा दिली. चांगली फिल्डिंग. पणित कांबळे, मिस्टर पीके सध्या आपल्याला पाहायला मिळतात. 31 धावा, 2 चेंडू शिल्लक. चौथं षटक, तिसरं षटक आपण पाहतोय. ओहो हो हो, इथे हातमध्ये घालणं गरजेचं होतं का की चेंडू चालला होता बाहेर. आता हे खेळाडूलाच माहिती. मात्र एक सिंगल मिळाली नक्कीच. 32 धावा, शेवटचा बॉल शिल्लक. 32 for 3 महाड किंग्स. व चेक आपण पाहतोय. हो, काय फिरवलाय चेंडू. लवली बॉल आपण पाहतोय. सुपर बॉलिंग. काय चेंडू होता पहा. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण एक सर्वसन चित्र ऍक्शन रिप्ले पाहूया. ओहो, कुठे झालाय चेंडू पिच आणि कुठे झालाय तो टर्न पहा. क्या बात आहे. चंद्रशेखर यांचा एक्सपिरियन्स इथे आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू डॉट आला. रौनक यावर मध्ये फक्त 3 रन आल्या. टीमची टोटल आहे ती 32 धावा. 32 लॉस ऑफ 3 विकेट्स. अक्षय लाले सध्या आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. 11:54 झालेत. 2 षटकं इथून बाकी. यानंतर सोलापूर स्ट्रायकर्स, नवी मुंबई चॅलेंजर्स, महेश पारकर, यश मोरे अशी मात्र तुमच चक्री यानंतरच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज सामना तोही पाहायला मिळेल. सीवूड्स बॉक्स लीग एक वेगळा दर्जा आहे या क्रीडा स्पर्धेचा. एक वेगळा स्टँडर्ड सेट केलंय. गेली 4 पर्व आणि सध्या आपण 5वं पर्व एन्जॉय करतोय.
दुसरा डे नाईटचा फॉर्मॅट आहे. आमचे बच्चे कंपनी देखील सध्या स्टेजवर आहे, तेही एन्जॉय करतायत. हो, लेग ब्रेक टाकत असताना आपण पाहतोय अक्षय लाले यांना पहिला चेंडू बीट केला. अजित मॅकला प्रेशर बिल्डअप केलं जात आहे. 55-60 धावा धावफलकार पाहिजेत आता. ओ क्लीन बोल्ड, फ्लॅटची डिलिव्हरी होती, कनेक्ट केला असता तर चेंडू गेला असता सीमापार, मात्र इथे बीट केलं त्यांना आणि सर यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. त्या अर्थात अजित मॅक त्रिफळाचीत झालेत आणि पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर आली विकेट अक्षय लाले यांच्या माध्यमातून. चमकत असताना अक्षय आपण पाहतो सध्या गोलंदाजी मध्ये. किरण पासलकर आपण पाहतोय. प्रत्येक चौकाराला 100 रुपये असतील किरण यांना निखिल यांच्याकडून. थोडेसे लेट आपण पाहतोय चेंडूवर रिॲक्ट झाले. चांगलं टॅप केलं होतं बॅकफुटला जाऊन, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी विवेकच्या माध्यमातून. किरण यांची जर्सी आपण पाहिलं तर त्यांनी त्यांच्या मातोश्री अर्थात आईंचं नाव त्यांच्या जर्सीवर टाकलं, अनिता म्हणून, अनिता काकी. हो, यावेळेस बघा कट करायचं होतं, बाहेरची कडा लागली आहे. शेवटच्या मोमेंटला सावरलं क्षेत्ररक्षकाने दीपक यांनी, अन्यथा बॉल त्यांना चकवून गेला असता. मात्र इथे 2 धावा नक्कीच मिळाल्यात. चांगली रन बिटवीन द विकेट. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते ती 35 धावा, 35. 2 चेंडू शिल्लक, एकही एक्स्ट्रा आली नाही यावरमध्ये. यावेळेस समोर टोलवला चेंडू आणि बीट करून गेला फिल्डरला. अमर होते, थोडस त्यांच्या हाताला देखील स्पर्श करून गेला किंबहुना चेंडू. 39 धावा होता स्कोर आता बनत असताना आपण पाहतोय. चंद्रशेखर आणि अक्षय एकही एक्स्ट्रा चेंडू टाकला नाही रोनक आपण पाहिलं तर. मात्र धावा देखील आल्यात, हे विसरून चालणार नाही. यावर मध्ये गेल्या ओव्हरमध्ये फक्त 3 आल्या होत्या. हो, पुन्हा एकदा लेग ब्रेक करत असताना निषादला इथे बीट करलंय आणि चांगलं षटक राहिले. हे 2 षटकं आपण पाहिली रोनक, तर दोन्ही षटकांचा विचार केला तर 10 रन आल्यात फक्त 2 ओव्हरमध्ये. चंद्रशेखर यांनी 3 रन दिले आणि अक्षय लालेने 7 रन दिले. बघा, पहिल्या 2 ओव्हरला 11 मिनिटं लागली आणि या 2 ओव्हरला 6 मिनिटं लागली. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं रोनक तर एकंदरीत 12 चेंडू टाकून झाले होते. एवढे एक्स्ट्रा निखिलने टाकले होते, त्यामुळे ते षटक थोडं लांबलं होतं. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये हेच खूप महत्वाचं आहे, इथेच वेळ वाचला जातो. 39 धावा, 4 विकेट्स. आता शेवटचं निर्णायक आपण पाहतो षटक दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून आहे. कारण एकाला धावा रोखायच्यात, 45च्या आतमध्ये रोखायचं किंबहुना, आणि दुसऱ्या बाजूला 50+ कसं जाता येईल, महाड किंग्सला 55 पर्यंत कसं जाता येईल, त्यासाठी मात्र ते प्रयत्न करणार आहेत. चला थोडं आपण फास्ट खेळूया, कारण आज 14 मॅचेसचं शेड्यूल आहे. दीपक डेथ ओव्हरमध्ये. हो, लेग ब्रेक करायचं होतं, मात्र चेंडूची पिचिंग चुकली आहे, त्यामुळे चेंडू आपण पाहतो वाईड येतोय. डाव्या यष्टीपासून दूर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल झाली 40 रन्स. 40ला 4. ओ, वाईट बॉल आपण पाहतोय, हा उजव्या यष्टीपासून दूर गेला चेंडू. हाही डाव्या यष्टीपासून दूर जाणार चेंडू. खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते दीपक यांच्या माध्यमातून, कारण तुम्ही ऑलरेडी प्रेशर निर्माण केलंय. कर्नाटक रेनेगेड्सने प्रेशर टाकलं महाड किंग्सवर, कारण 2 ओव्हरमध्ये फक्त 10 आले होते, 2 विकेट आले होते, त्यामुळे तो प्रेशर रिलीज होत आहे. आता बाकी काही होत नाहीये. की 3 धावा अतिरिक्त आल्यात. 42 झाला स्कोर. 42 for 4. फुल टॉस बॉल ऑन साइडला गॅप मध्ये, नो चान्स फॉर द फिल्डर. भन्नाट वेगाने बॉल निघून गेलाय तो 4 धावांसाठी. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 46 वर. आता 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे, त्यामुळे आता 50-55 इझिली पॉसिबल होत आहे. सत्तेचाळीस धावा सध्या आपण पाहतोय धावफलकावर आहेत. 47 रन्स.
47 धावा. सध्या आपण पाहतो निशात पाटील ऑन स्ट्राईक, त्याच्या समवेत किरण ऑन स्ट्राईकला. लोअर फुल टॉस बॉल स्ट्रेट टू द चंद्रशेखर, नॉट आउट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय निशात पाटील यांच्या माध्यमातून. 48 झाला स्कोर. चला 3 मध्ये 3 चौकार मारले तर निखिल यांच्याकडनं किरण यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. निखिल जाधव यांच्याकडनं 1000 रुपये बॅक टू बॅक 3 चौकार आले तर. आणि त्यातला पहिला आलाय, काय फटका सजवलाय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला भेदून बॉल निघून गेलाय तो सीमा पार. आता अजून 2 आले तर मग 52 रन्स. हो, इथे मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते चेतनच्या माध्यमातून. आणि इथे मात्र आता विकेट मात्र प्राप्त करत असताना पंच मात्र डिस्कशन करत असताना येस, कारण यष्ट्या उचलल्या गेल्या होत्या त्यामुळे चेंडू त्या ठिकाणी डेड झाला होता. 1 रन इथे मिळाली. 53 झाला स्कोर. 53. चला शेवटचा बॉल आणि टॉस साठी आपण दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करूया, महेश आणि यश. आपण या व्यासपीठावर. या बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. चला कर्नाटक रेनेगेड्स, यू आर टेकिंग टू मच टाइम नाव. इतका वेळ नाहीये मित्रांनो आपल्याकडे. प्रत्येक इनिंग साठी आपण वेळ दिलेला आहे, त्या वेळेतच आपल्याला इनिंग पूर्ण करायची. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न स्ट्रेट टू द बॉलर आणि इथे निशाद आता बाद होते. पहिलं सत्र संपलंय आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 53, 53 आणि 54 रनचं टार्गेट असणार आहे ते कर्नाटक रेनेगेड्स या टीम समोर. चला जाऊया आपण टॉस साठी, जिथे सोलापूर स्ट्रायकर्स ज्याला लीड करतायत यश मोरे आणि नवी मुंबई चॅलेंजर्स ज्याला लीड करतायत ते महेश पारकर. बोथ द टीम कॅप्टन्स प्लीज कम फॉर द टॉस. हॅलो, चला टॉस आपण करूया मुख्य व्यासपीठावर. चला सीवूड्स बॉक्स क्रिकेट ग्रुपचे अतिशय महत्वाचे सदस्य अमित जाधव साहेबांच्या दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला दोन्ही कॅप्टन्सला आपण शुभेच्छा देऊया. कोण करते कॉल? हेड्स इज द कॉल. टेल आलाय. अभिनंदन यश, टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? आता डे मध्ये आपण खेळतो, नाईटला थोडासा वेगळा निर्णय असतो, तर इथे फिल्डिंग कराल की बॅटिंग कराल? आता कालची मॅच आम्ही डिफेंड केली, तर ही मॅच आम्ही आता 7 मॅचेस आहेत, तर आम्ही ही मॅच आम्ही पहिली फिल्डिंग करू. काय म्हणशील एकंदरीत काही ऍडव्हान्टेज मिळेल का नंतर चेस करताना अंडर द म्हणजे इथल्या उष्णतेमध्ये किंबहुना जिथे थोडासा मॉइश्चर नसणारा चेंडू उत्तमरित्या बॅटवर येईल, काय म्हणशील त्या अनुषंगाने हा निर्णय घेतला? नक्कीच, कारण आता टॉस जिंकलोय तर फिल्डिंग आली आहे. सो आता सगळे म्हणजे बॉलर्सनी पण रेडी राहायला पाहिजे. फर्स्ट इनिंग आम्ही चांगली स्टार्ट केली तर हा चान्स आहे, सो लवकर घेतलेला चांगला आहे, म्हणून आम्ही फिल्डिंग घेतली. चला शुभेच्छा असतील यश आपल्याला देखील. महेश, एक्सपेक्ट केलं होतं बॅटिंग करावी लागेल आणि रेडी होती का टीम? हां, आम्ही तर बॅटिंगच डिसाईड केलेलं, सो ॲज पर टॉस आम्ही बॅटिंग करू.
काही चेंजेस प्लेइंग इलेव्हन मध्ये? हा 2 चेंजेस असतील. चला शुभेच्छा असतील आपल्याला. टॉस जिंकला तो सोलापूर स्ट्रायकर यश मोरे आणि त्यांनी फिल्डिंग घेतली. थेट जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चेस इज ऑन आणि अमर भोईर सर यांचा आवाज. धन्यवाद युवराज सर. चला सेकंड इनिंगला आपण आता मात्र सुरुवात होताना बघायला मिळेल. 54चं टार्गेट सेट केलं. प्रथम फलंदाजी करत असताना महड किंग्सने मात्र कुठेतरी सुरुवात दमदार केली होती. 2 षटकामध्ये 29 धावा बघितल्या. त्यानंतर कर्नाटका रेनिगेट संघाच्या गोलंदाजांनी केलं कमबॅक आणि कुठेतरी एक चांगला टार्गेटकडे आता मात्र सेट करून ठेवलाय आणि ते टार्गेट कसं चेस केलं जाईल ह्याकडे आता मात्र दोन्ही संघांच्या पाठीराख्याचं लक्ष लागलं असेल. दोन्ही खेम्यांमध्ये उत्सुकता जबरदस्त आहे. पहिला चेंडू विशाल ऑन बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडूवरती चौकार टोळून काढलाय निखिल जोशीच्या माध्यमातून. पहिल्याच चेंडूवरती चौकाराने सुरुवात होताना बघायला मिळतीये. 4ने आरंभ आणि प्रारंभ होताना बघायला मिळालाय. विशाल लोखंडे एक वेगवान गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर त्याचा वेगाचा पुरेपूर वापर करत असताना बघायला मिळतात. फलंदाज निखिल कुठेतरी त्याला दुखापत झाले. कुठेतरी हॅमस्ट्रिंग इंजुरी बघायला मिळतीये. थोडा लंगडदाणा दिसतोय. पुन्हा एकदा आता त्याच क्षेत्रात चेंडू खेळून काढला होता मात्र बंटीच्या माध्यमातून एक चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तोपर्यंत एक धावेने स्ट्राईक रोटेट केलं गेलाय. हा चेंडू आता मात्र स्ट्रेट बॅक पास टू द बॉलर. हा डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल महड किंग्स खेम्यामध्ये चीअर केला जातोय. आणि हा चेंडू आता मात्र वेगावरती स्वार होत असताना कुठेतरी नो बॉलचा इशारा येतोय. लाईनचा नो बॉल. कुठेतरी शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू बघायला मिळाला. 1+1 2ने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. त्याच्या अगोदरचा चेंडू डॉट बॉल खेळवला तर त्याची मात्र आता मात्र कुठेतरी भरपाई झाली आहे. हा चेंडू आता मात्र कव्हर्स मध्ये अजून एक दर्जेदार फटका एका दर्जेदार फलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. आणि एक चौकार. कुठेतरी 54 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात दमदार सुरुवात कर्नाटका रेनिगेट संघ. कर्णधार सर सेनापती लिडिंग फ्रॉम द फ्रंट. गोलंदाजीत थोडीशी निराशाजनक कामगिरी निखिलच्या माध्यमातून बघायला मिळाली. मात्र फलंदाजीत दमखम दाखवताना बघायला मिळतोय निखिलला. निखिलकडे असलेला क्लास, निखिलकडे असलेला दर्जा, त्याने 2 चौकारीशी त्याने स्वतःला सिद्ध केलाय. कुठपर्यंत ही इनिंग आपल्या संघाला नेऊन ठेवेल हे बघणं खूपच इंटरेस्टिंग असेल. हा चेंडू अजून एक नो बॉल. लाईनचा नो बॉल. शॉर्ट ऑफ लेंथ. 1+1 एड ऑनदर बॅट डिलिव्हरी बाय विशाल आणि फलस्वरूप 2 धावांनी स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. स्कोर झालाय 13-13. हा चेंडू आत्ता खोलवर टप्प्याचा चेंडू. कडक फटका मात्र कुठेतरी गॅप भेदण्यात अपयश आलाय. अयशस्वी झालाय फलंदाज संदेश. डॉट बॉल बघायला मिळतोय. हा चेंडू आता मात्र फ्लिक केला. जस्ट गाइडेड टुवर्ड द लेग साइड फॉर द 4 रन्स. विथ दिस 4 रन्स स्कोर मूव्स ऑन टू द 17 फॉर नो लॉस आफ्टर 1 ओव्हर. आपण बघू शकता दोन्ही खेम्यामध्ये दोन्ही टीम ओनर्स उपस्थित आहेत. महड किंग्सच्या खेम्यामध्ये टीम ओनर अरुण सर त्यांच्या पाठीराख्यानिशी त्यांच्या खेम्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर कर्नाटका रेनिगेट संघ टीम ओनर मयूरजी कल्लोर सर आणि त्यांच्या समवेत त्यांचे पाठीराखे विनोद कोटिया सर असतील, अक्षय मुसले सर असतील. कुठेतरी आपल्या संघाला पाठबळ देण्यासाठी हे पाठीराखे प्रत्येक वेळी उपस्थिती दाखवताना बघायला मिळतील. हे क्रिकेटवर अमाप प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग आपण सीवूड्स विभागामध्ये अनुभवतो. आणि SBL म्हटलं तर SBL ही बॉक्स क्रिकेट, सर्कल क्रिकेटची कुठेतरी जननी आहे. आणि ज्या लीग फॉर्मॅटने कुठेतरी ह्या अंडरआर्म क्रिकेटला दुजोरा दिला, सुरुवात केली असं म्हणूया आपण. ती स्पर्धा 5व्या पर्वामध्ये येत असताना एक दर्जेदार आयोजन आणि नियोजन बघतोय. दुसऱ्या दिवसाला कुठेतरी सुरुवात झाली आहे. पहिलीच लढत अनुभवतोय. सेकंड ओव्हरला मात्र सुरुवात होताना बघायला मिळते. किरण ऑन द बॉलिंग ट्रॅक. हा चेंडू स्वीप केलाय. बंटी विजय कांबळे याच्या माध्यमातून एक चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. विजय कांबळे आणि अंडरआर्म क्रिकेट हे गणित सर्वांना माहिती आहे. यांच्या अथक प्रयत्न, अथक मेहनत आणि अथक परिश्रमामुळे आपण ही स्पर्धा अनुभवतोय. कुठेतरी हा सर्व मित्र परिवार एकत्र येऊन या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन आणि नियोजन प्रत्येक पर्वामध्ये करताना बघायला मिळतं. नेक्स्ट बॉल. हा चेंडू आता मात्र लेग साइडला इन द वॅकंट एरिया. हा दर्जेदार चौकार. एट अनदर ब्रिलियंट बिट ऑफ शॉट टुवर्ड्स द लेग साइड फॉर द 4 रन्स. उन्हाचा तडाखा जास्त आहे.
प्रत्येक खेळाडूला विनंती असेल कुठेतरी आपलं शरीर हायड्रेट ठेवा, त्यासाठी पाणी लिक्विड घेत राहा. हा चेंडू आउट साईड झाला. एक स्टिका पंचांचा वाईटचा इशारा एक यष्टीरक्षकाच्या माध्यमातून देखील चुकी झाली. 1+1 असं 2 धावांनी स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. आपण हायड्रेशन बद्दल बोलत होतो. अपोलो सर्व्हिसच्या माध्यमातून आपल्याला देखील इथं लिक्विडची व्यवस्था करून दिली. कुठेतरी त्यांच्या माध्यमातून देखील ही आपल्याला सेवा पुरवली जाते. हा चेंडू आता मात्र दर्जेदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र कुठेतरी आउटसाइड ऑफ स्टंप वाईट घोषित केला गेलाय. किरण नेक्स्ट बॉल. हा चेंडू अजून एक जबरदस्त फटका खेळून काढलाय. संदेशच्या बॅट मधून अजून एक दर्जेदार चौकार बघायला मिळतोय. कुठेतरी दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी मात्र कुठेतरी जबरदस्त खेळ साकारत असताना आपल्या संघाला पुढे विजयाच्या दिशेने नेताना बघायला मिळत आहेत. ब्रिलियंट बिट ऑफ बॅटिंग फ्रॉम द बोथ द ओपनर्स. सुरुवात निखिल जोशीच्या माध्यमातून चांगले दर्जेदार फटके बघायला मिळाले. त्याच्या माध्यमातून 3 चौकार आपण अनुभवलेत. संदेशने देखील लगातारच्या आता 2 चौकार ढोलवलेत. नेक्स्ट बॉल. इट्स अ वाईट बॉल एंड अनदर वाईट बॉल. एक्स्ट्राज कन्सिडर्ड. आणि ह्या एक्स्ट्राज खूप डोके ठरतात बघायला मिळतात महड किंग्ससाठी, कारण टार्गेट च्या जवळ नेताना बघायला मिळतात ह्या एक्स्ट्राजने. आता मात्र चेंडू सिंगलसाठी खेळून काढलाय. किरण वन्स अगेन ऑन द बॉलिंग ट्रॅक टू निखिल. आणि हा चेंडू आता मात्र बंटीच्या मगरमिठीमध्ये चेंडू विसावतोय. कुठेतरी फाईन स्वीप करायचा होता. बॅटची टॉप एज घेतली गेली आणि चेंडू हवेत गेला आणि बाकीचं काम पूर्ण केलं. विजय कांबळे याने एक चांगला सोपा सहज झेल टिपला गेला आणि पहिल्या विकेटचा पतंग होताना बघायला मिळतं. ज्या विकेटच्या प्रतीक्षेत होता महड किंगचा खेमा, ती विकेट मात्र त्यांना प्राप्त झाली आहे. निखिल जोशी सारखा एक मातब्बर फलंदाजाला मागं परतवलाय. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी इन ॲट नंबर 3 वन डाऊनच्या रूपाने फलंदाज बघायला मिळतो आपल्याला. मिस्टर वैभव. एट अनदर ब्रिलियंट ऑलराऊंडर. पहिल्या विकेटचं मात्र पतन झालंय. फर्स्ट विकेट हॅज बीन गॉन. स्कोर इज 30 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 30 धावसंख्या चांगली उभारली आहे. नेक्स्ट मॅच मध्ये आपण बघणार आहोत सोलापूर स्ट्रायकर्स बनाम नवी मुंबई चॅलेंजर्स. 2 मातब्बर संघ. नाणेफेकीचा कॉल सोलापूर स्ट्रायकर्स संघाने जिंकलाय. आणि अजून एक विकेट. कुठेतरी आता मात्र मॅच मध्ये शिरकाव करताना बघायला मिळतोय. हे लगातारचे 2 विकेट कुठेतरी ऊर्जा देताना बघायला मिळतात महड किंगच्या खेम्यामध्ये. एक उत्साह, जोश, जल्लोष, टाळ्यांचा गजर होताना बघायला मिळतो त्यांच्या खेम्यामध्ये. आणि का नसावा. 2 चांगल्या दर्जेदार फलंदाजांना लगातारच्या 2 चेंडूंवरती बाद करणं हे खूप मोठं यश आहे. 2 षटकांची सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. 2 चेंडूंवरती 2 विकेट मिळवल्यात. पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला किरण पाळसकरला हॅट्रिक वरती बघायला मिळेल, कारण प्रत्येक सामन्यामध्ये एकच षटकाची मुभा आहे. लीग फॉर्मॅटमध्ये 3ऱ्या राऊंडमध्ये तो खेळताना बघायला मिळेल, तेव्हा तो हॅट्रिक वरती असेल. चला पुरस्कार आलाय बंटीकडून बंटीसाठी. एका विकेटसाठी 500 रुपये. 500 फॉर 1 विकेट टू बंटी फ्रॉम बंटी. बंटीचं बंटीवरती प्रेम. फर्स्ट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. वाईटने सुरुवात झाली 3ऱ्या षटकाची. नॉर्थ सायकलला नवीन फलंदाज आला अमर. स्ट्रायक आपण संदेशला बघतोय. हा चेंडू जस्ट गाइडेड टुवर्ड द कव्हर सीझन. अजून एक चौकार बघायला मिळतो. एक हलवार प्रकारचा चेंडू आणि खराब चेंडूचा सहजरित्या लिलिया पार केलाय. चौकारच्या दिशेने चौकार डोलावलाय आणि हा 4 ने मात्र स्कोर पुढे गेलाय 35 वरती. 35 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आता मात्र ऑफ स्पिन करण्याचा मानस प्रयत्न, मात्र लाईन थोडीशी चुकतीये. फलस्वरूप आणखी एक वाईट चेंडू बघायला मिळतोय. 36 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय. 36. मयूरजी कल्लर सर यांचं आमच्याकडे लक्ष आहे. त्या स्कोरवरती लक्ष बारीक ठेवून आमच्या माध्यमातून स्कोर त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल. एक सिंगल मात्र आता कन्सिडर होताना बघायला मिळते. धावसंख्या 37. 37 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स.
16 चेंडू आणि 17 धावांची गरज. टार्गेट आता मात्र जवळ येत चाललाय आणि हा चेंडू ज्यासाठी ओळखला जातो बंटी कांबळे, विजय कांबळे, तो चेंडू त्याच्या माध्यमातून कुठेतरी डिलिव्हर झालाय. कुठेतरी फ्लाईट मध्ये बीट करण्याचा मानस इच्छा असते आणि तोच तसाच प्रकारचा चांगला एक चेंडू डिलिव्हर केला गेलाय. पुढे येऊन सरसावून खेळून काढला, बॅक पास टू द बॉल. अजून एक चौकार. कुठेतरी दर्जेदार फलंदाजी होताना बघायला मिळते. एक चेंडूवरती गोलंदाज हवी झाला, त्याच्यानंतर फलंदाजाने मात्र एक आक्रमक पवित्रा घेतला, पदल आली ते दाखवले. पुढे सरसावत येत असताना एक चौकार टोलवला, चौकाराने स्कोर नेऊन ठेवलाय 41 घरात 41. बंटी ही स्टाईल आहे बंटीची. लेग स्पिनचा यथोचित मारा आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र कलेक्शन करताना चुकी झाली आहे. निश्चितच धावबाद झाला असता तिथं फलंदाज अमर, पण नशीब बळवंत आहेत. कुठेतरी कलेक्शन करत असताना गोलंदाज बंटीच्या माध्यमातून चुकी झाली आणि एक धाव मात्र पूर्ण होती. एका धावेने स्कोर पुढे बघायला मिळतो आपल्याला 42 वरती. आता 12 धावांची गरज असेल. उर्वरित चेंडू शेष असतील 13 चेंडू आणि 12 धावांची गरज. काल देखील हड किंग्सने ह्याच परिस्थितीतून आपला सामना जिंकला होता, कुठेतरी विजय संपादित केला होता. तसंच काय चित्र पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल का? आणि हा चेंडू कवच मध्ये संदेशाचा मात्र आक्रमक खेळ बघायला मिळतोय. कुठेतरी चांगल्या चेंडूला सन्मान आणि त्यानंतरच्या खराब चेंडूवरती केलेला हा कडा प्रहार बघायला मिळतोय. मित्रांनो इथं 3 षटकांची सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावपळावरती आपण बघतोय 46 या स्पर्धेसाठी अपोलोच्या माध्यमातून देखील आपल्याला कुठेतरी सेवा पुरवली जाते. त्यांचे अनिलजी शाहू सर इथं उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण विनंती करूया. सर आपण देखील या, आपण आपला देखील विनंती असेल आपण देखील समालोचन कक्षेत मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ होण्यासाठी यायचे. अनिलजी शाहू सर. चला बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय निखिलला. कालचा सामना आठवतोय, कुठेतरी जबरदस्त गोलंदाजी केली होती. 4थ्या षटकामध्ये निर्णायक गोलंदाजी करत असताना बघायला मिळाला होता. तोच गोलंदाज, तोच खेळाडू होता मात्र बॉलिंग ट्रॅकवर. आणि हा चेंडू हवेत आहे, कुठेतरी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, थोडासा मात्र आता खराब 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 क्रिकेट बघायला मिळत आहे. महड किंगच्या खेम्यामधून कुठेतरी स्टार्ट घेणं गरजेचं होतं. जेलवर जाण्याचा प्रयत्न करावा असा इच्छा होती गोलंदाज निखिल याची, पण तसं काही चित्र बघायला मिळालं नाही. फलस्वरूप 2 धावा मिळतात, 2 महत्वपूर्ण धावा. 2ने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतो 48-48. आणि हा चेंडू पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न, अजून एक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. निखिल यादव. पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. कुठेतरी आता मात्र टार्गेटच्या जवळ जाताना बघायला मिळतोय. 49 वरती जाऊन पोहोचलाय कर्नाटक रेनिगेट संघ. 10 चेंडू आणि फक्त 5 धावांची गरज. आणि हा चेंडू कडक 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 4. स्कोर इज लेवल नाव 53 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. कुठेतरी संदेश जबरदस्त खेळत साकारताना बघायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून आलेला हा 5वा चौकार आपण अनुभवला. वैयक्तिक पोहोचला 23 वरती. हा मात्र डॉट बॉल येतोय. कुठेतरी एका धावेसाठी अजून एकदा प्रतीक्षा करावी लागेल. स्टील 2 डिलिव्हरीज टू गो इन दिस ओव्हर. आता मात्र दर्जेदार चौकार. ह्या चौकाराने मात्र ही मॅचची संपुष्टी करताना बघायला मिळतोय. संदेश वैयक्तिक पोहोचला 27 वरती आणि आक्रमक खेळ साकारला आणि कुठेतरी आपल्या संघाला 2 पॉइंट्स महत्वपूर्ण पॉइंट्स मिळवून देण्यात चांगली जबाबदारी बजावली संदेशच्या माध्यमातून.